विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडूंना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा आमदारकी दिली। त्यासाठी कडूंना विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश देखील करावा लागला। त्यानंतर बच्चू कडू शिंदेंचे गोडवे गायला लागले। आता त्याच बच्चू कडूंना एकनाथ शिंदे लवकरच मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे बच्चू कडूंना नेमकं कुठलं पद दिलं जाणार आहे, नेमकं शिंदे त्यांना काय गिफ्ट देणार आहेत, बच्चू कडूंना खरंच लाल दिव्याची गाडी मिळणार आहे का, यावरच बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बच्चू कडूंचा राजकीय प्रवास समजून घेऊ। तर शेतकरी नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू सध्या चांगलेच चर्चेत आलेत। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आमदार झाल्यानंतर ते सरकारमध्ये राहूनच सरकारला काहीसे धारेवर धरण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर बच्चू कडूंचा जन्म हा शेतकरी कुटुंबात झाला। बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी राजकारणात प्रवेश केला। बच्चू कडूंनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली। त्यांनी सुरुवातीला शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर काही काळाने त्यांनी शिवसेना सोडली। 1999 मध्ये बच्चू कडूंनी स्वतःचा प्रहार जनशक्ती पक्ष स्थापन केला। विदर्भात या पक्षाने आपलं वर्चस्वही निर्माण केलं। 2004 मध्ये बच्चू कडू यांनी पहिल्यांदाच अचलपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली। त्यांनी आमदार म्हणून निवडून आले। बच्चू कडूंनी सलग 4 वेळा विधानसभेत काम केलंय, ते 4 वेळा आमदार राहिलेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यानंतर ते आता विधान परिषदेचे आमदार आहेत। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी नवा डाव टाकण्याची आता शक्यता वर्तवली जाते। यावेळी ते शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे यांच्या ऐवजी विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू किंवा चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येते। आगामी काळात शिंदे नेमकं कुणाला उपसभापती पदाची संधी देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशन काळात विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मात्र या निवडणुकीतच मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। उपसभापती पदासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऐनवेळी दमदार नेते असलेल्या बच्चू कडूंसह आणखी एका नेत्याचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे। प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना करणारे बच्चू कडू यांनी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर ते या निवडणुकीत बिनविरोध निवडूनही आले होते। यापूर्वी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं। तसंच ते दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष राहिलेत। तो दर्जा हा कॅबिनेट मंत्र्यांसारखाच असतो। आता त्यांचंच नाव विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या शर्यतीत समोर येत आहे। त्यामुळे बच्चू कडूंना लवकरच लाल दिवा मिळणार आहे का, त्यांचं प्रमोशन होणार आहे का, असे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहेत। येत्या काळात या प्रश्नाची उत्तरं मिळतीलच, पण तुम्हाला काय वाटतं, बच्चू कडूंना ही नवी जबाबदारी मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।